ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, बऱ्याच लोकांना एक त्रास आहे. बऱ्याच म्हणजे खूप लोकांना ताण तणाव टेन्शन जे आहेत, डोकं ठणठण ठणठण करतंय. थोड्या थोड्या गोष्टीहून राग येतो, मन लागत नाही, मन उदास होतं, व्यवस्थित झोप लागत नाही. थोडीशी झोप लागली की रात्री अपरात्री जाग येते आणि जाग आल्यानंतर परत झोप लागत नाही. अशा खूप लोकांच्या तक्रारी आहेत. गोळ्या खाल्ल्या झोपेच्या तरी बी काही एवढा फरक पडत नाही. मग काय करावं अशा गोष्टीला? तर एक तुम्हाला मी छोटासा उपाय सांगतो. आणि तो उपाय कसा करायचा हे थोडक्यात नुसत्या ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण तो जो मंत्र आहे, तो शांतीचा, तो मंत्र जर तुम्हाला हवा असेल तर मी तो पाठवतो. ऑडिओ आहे तो, नुसता ऐकायचा आहे तो. असं मी आता जी म्हणजे प्रक्रिया सांगतोय तुम्हाला करायची, ती करत करत तो ऐकायचा आहे फक्त. आता आपल्याला काय करायचं? सर्वप्रथम मांडी घालून बसायचं. मांडी घालून बसायचं. आणि मांडी घालतो. ही जी बोट आहेत, ही 2 बोट हे बघा, हे अंगठा आणि याच्या शेजारचं हे असे धरायचे आणि जे गुडघा आहे त्या गुडघ्यावर असे ठेवायचे, म्हणजे असं टाईट बसायचं. आलं लक्षात? आणि गच्च डोळे झाकायचे. गच्च डोळे झाका. बघा, गुडघ्यावर ठेवले हात तुम्ही, गच्च डोळे झाकले. आता आपला जी श्वास आहे, डोळे झाकून श्वास कसं घ्यायचा? महाग घ्यायचा. असं करत राहायचं, सतत करत राहायचं. ही आपल्याला किती वेळ करावं लागेल? 20 मिनिटं अंदाजे. आणि करत राहा. श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. तुम्हाला सहन होईल. पण एका लयीमध्ये स्पीड घेतली, स्पीडच घ्यायची थोडीशी. 5 मिनिटं स्पीड घ्यायची, 5 मिनिटं थोडं स्थिर करायची, 5 मिनिटं स्पीड घ्यायची, 5 मिनिटं स्थिर न करायचं. हे असं सतत करत राहायचं. करत राहायचं. आणि मी जो एक ऑडिओ मंत्र देतो, तो मंत्र त्याच्याबरोबर ऐकत राहायचं. तो मंत्र थोडक्यात असा आहे: ओम स्वाहा 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 ओम स्वाहा. ही मंत्र ऐकत राहायचं. आलं लक्षात तुमच्या? आणि तो श्वास घ्यायचा सोडायचा. सलग तुम्ही सलग 4-8 दिवस करून पहा. तुम्हाला नक्कीच पहिल्या ह्याच्यामध्येच तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा अनुभव येईल. ही गोष्ट मी नियमितपणे दररोज झोपण्यापूर्वी करतो. बऱ्याच वेळेस त्यावेळी शांत झोप लागते. मनातले नकारात्मक विचार आहेत, दुष्ट विचार आहेत, खराब विचार आहेत, ते दूर होतात. कारण आपल्या शरीराला ऑक्सिजनची खूप गरज असते. बऱ्याच वेळेस आपण ऑक्सिजन घेत नाहीत, प्राणवायू व्यवस्थित घेत नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच विचारामध्ये नकारात्मक विचार येतात आणि खूप त्रास होतो. मानसिक रुग्ण होतात आपण, खूप तणावामध्ये जातो. त्यावर हा एक पर्याय, आणि हे काय मी केलेलं नाही, ऋषीमुनीपासून पूर्वीपासून चालत आलेली गोष्ट आहे. तुम्ही करून बघायला काय, अनुभव घेतल्यावर. काही जणांचं मत असतं की मंत्र अगर असं केलं ना कुठं काही होत असतं का? अनुभव घेऊन पहा तुम्ही. अनुभव घेतल्यानंतरच बोलायचं ना. तर हा प्रयोग करायला चालू करा. तुम्हाला मी ऑडिओ जो मंत्र आहे ऐकण्यासाठी, तुम्ही श्वास घेताना जो ऐकण्यासाठी मी तुम्हाला तो मंत्र पाठवतो. तुम्ही मला मेसेज करा, कारण असा कुठेही मंत्र तो पाठवू शकत नाही मी. ज्यांना गरज आहे त्याच लोकांपर्यंत म्हणजे पाठवण्याची व्यवस्था करतो मी. तर तुम्ही
नक्कीच करा. तुम्हाला मानसिक ताण-तणाव ही नक्की 100% दूर होतात. खात्रीशीर सांगतो तुम्हाला. हे करून पहा. एक समाधी अवस्था आहे ही. हं? सगळे दुःख, टेन्शन सर्व दूर होतात.